आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तो विक्रांत माका एकट्याक बाजू घेऊन पण सांगत शकलो असतो ना, पण नाही. हो पण त्याने काय झालं असतं मग? काय झालं असतं रे, त्या मागच्या मागे त्या निखिलतो ना निकाल लावून टाकलं असतं रे मी. आणि सर रेशमाचं लग्न लावलं असतं. त्या गिरिजा माझी बदनामी करूची होती ना रे. तू काय सांगताय? तास त्या निखिलला लग्नासाठी घेऊन इला आणि मका तोंडावर पाडल्यात. गिरिजा मयकर, या तू बरोबर नाही केलंस. मी 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 तुका असो धडो शिकवीन ना, आयुष्यभर तू विसरूक नाही शकणार शिरला कानात. छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? छान छान वाटतंय. मला पण छान छान वाटलं. माय बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू विक्रांत. आय एम प्राऊड ऑफ यू. मी काय केले बाबा? काय केलंय? तू काय केलंस? अरे तू तुझं लग्न मोडलंयस येड्या. तुला छोटी गोष्ट वाटते? इट्स ग्रेट अचीवमेंट. काय राजा? बाबा त्यासाठी थँक्यू. Hey, you guys are very slow. तुमचे ग्लास काही संपतच नाही. Let me fill your glasses. बाबा बस बस झालं, नको अजून. नाही, अजून घ्या. मी भरणार तुमच्या दोघांचे ग्लास. विक्रांत, मी एकच बॉटल आणली. दुसरी बॉटल कोणी आणली? बाबा जार आहे तो. तुला चढली तुला. जार तिकडे, दुसरी बॉटल तिकडे तिकडे. बाबा ही बॉटल आहे आणि तो जार आहे. तुम्हाला झाली आहे. Two bottles, right? Wait. Let me check myself. Hey, don't touch me. Don't touch me. I can manage. Yeah. You're right, Vikrant. You're right. मला जरा, you know, guys, you please continue me. मी जरा लॉन वर जाऊन येतो. लॉनवर का? फेर फटका. But you continue. I will join you after some time. Give me some time. Okay, boys. Enjoy party. I'm okay. I'm okay. Left. I'm going left. लेफ्ट. आलोच आम्ही. राजा, गिरीजा काय करत असेल रे? अरे गिरीजा पण सेलिब्रेट करत असेल. चल काय पण काय. अरे हो, तुझं लग्न मोडलं की पण तुझी झाली असेल. खरंच तुला असं वाटतंय? 100%. तुला सांगतो, तो किडनॅप झाल्यावर ती अशी काव काव आवरी बावरी झालेली. आवरी बावरी झालेली. हा काय सांगतेस? ते सोड,
तुझं लग्न जेव्हा लागत होतं तुझे डोळे पाण्याने भरले होते. तर मी पण पाहिलं होतं. तू काही पण म्हण, हे गिरिजाचं तुझ्यावर प्रेम आहे. मला सांग, ते ते रमाकांतराव त्यांनी तुझ्यावर हात उचलला तेव्हा मध्ये कोण पडलं होतं? तुमच्या दोघांच्या मध्ये कोण पडलं होतं? गिरिजा. गिरिजा. गिरिजा आली होती तुमच्या दोघांच्या मध्ये. गिरिजा आली होती. मला सांग, हे प्रेम नाही तर काय? विक्रांत मी इथे असताना तुम्हाला असं काहीही करू देणार नाही, कळलं? मला पण असंच वाटलं राजा. हा विक्रांत, मला असं वाटतंय तू याविषयी गिरिजाशी बोलायला हवं. हं. विक्रांत, काय रे एवढ्या रात्री इथे आलायस? सगळं ठीक आहे ना? हा, आय एम परफेक्टली ऑल राईट. विक्रांत, तू ड्रिंक केलंयस? तुझ्या लक्षात आलं? मला वाटलं तुझ्या लक्षातच नाही येणार. म्हणजे तू ड्रिंक केलंयस? लिटल लिटल. अरे पण का? आता तर सगळं तुझ्या मनासारखं झालं ना? अजून तरी नाही झालं, म्हणून मी इथे तुझ्याशी बोलायला आलो. माझ्याशी बोलायला तुला कधीपासून असं करावं लागलं? नाही नाही, तुझ्याशी बोलायला असं नाही करावं लागलं. जे बोलायचंय ते बोलण्यासाठी लिटल लिटल. विक्रांत, आपण यावर उद्या बोलू. नाही, उद्या नको. उद्या जे बोलायचं ते आत्ता बोलायचं, आज. विक्रांत, खूप उशीर झालाय. उशीर तर मला विचारायलाच झालं. तू उशीर नको करू प्लीज. विक्रांत, तू आता बोलायच्या अवस्थेत नाहीयेस. आपण नंतर बोलू यावर. आय एम परफेक्टली ऑल राईट. तरीही नको. आपण तुझ्यासाठी कॅब बुक करूया. हा, कॅब कशाला? गाडी आहे माझ्याकडे, गाडी घेऊन जाईन मी घरी. चावी कुठे ठेवली नाही? चावी प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम मी काय करू बाबा, सांगा ना मला, मी काय करू? गिरिजा, तेरे लिए जान भी हाजिर है, पण तू हो का नाही म्हणत मला? तुला माहित आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तू जर नसशील तर मी मरेन ग. अरे बाळा, असं बोलू नकोस रे. माझं ऐक. मी नाही ऐकणार बाबा. आधी मला सांगा, गिरिजा मला कधी उत्तर देईल? हे बघ, तू जर असंच वागलास ना तर ती तुला उत्तर नाही देणार. कधीच उत्तर नाही देणार. आयुष्यात उत्तर नाही देणार. अरे बाबा, मी तुझ्या पाया पडतो. हळू रड रे, हळू रड. काकीला ऐकू केलं तर सगळा गोळ होईल. हो काका, तुम्ही कशाला रडवताय त्याला? अरे मी कुठे रडवतोय त्याला, हाच रडवतोय मला. अरे रडू नकोस रे. काका, माझा ऐका. हम्म. तुम्ही जा, मी सांभाळतोय. जा. तू सांभाळणार याला? हं. आणि तुला कोण सांभाळणार? तो गुड नाईट. उद्यापासून बंद विक्रांतची. विक्रांत, ए विक्रांत, विक्रांत, आपल्याला गिरिजाची स्वप्न बघायची आहेत की नाही? आपल्याला नाही, मला बघायची आहेत. हा, तुलाच बघायची आहेत. पण त्यासाठी झोपावं लागणार की नाही? झोपावं लागेल. गुड बॉय. मग आता शांतपणे झोपायचं. झोपतो. हे राजा, हं. गिरिजाला सांग
माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. हो सांगतो ना, गिरिजाला सांगतो, पण तू शांतपणे झोपायचं. गुड बॉय. गिरिजाची स्वप्न बघायची आहेत ना? अहो पोहे थंड होत आहेत. गुड मॉर्निंग बाबा. अरे वा आई, नाश्ता रेडी आहे. मला पण द्या, खूप भूक लागली मला. गरमागरम कांदा पोहे. वा, काय मस्त झालेत पोहे. क्या बात आहे. बाबा थोडं खाऊन तरी घ्या. नको हा माका. अहो असं काय करताय? अन्नावर कशाला राग काढताय तुम्ही? हे बघ रजनी, मी फक्त माझ्या लायकीच्याच माणसांबरोबर बसन खातोय. शिरला का ना? अशा फुकट्या आणि बिन लायकीच्या माणसांबरोबर बसन खाण्यापेक्षा ना, मी उपाशी मेलय तरी चला. शिरला का ना? आई पुढे अजून द्या ना, खूप भूक लागली. मस्त झाले ना. वहिनी चहा तयार आहे. घेऊ? थँक्यू. वहिनी तुझ्या हातचा चहा प्यायल्याशिवाय ना दिवसाची सुरुवात झाल्यासारखंच वाटत नाही. हे पण असंच म्हणतात. छान झालाय ग चहा. ताई हे घ्या. काय ह्यांनी घर खर्चासाठी पैसे पाठवलेत. ताजा पण ना. अगं पण मग तू मला का देतेस? आईला दे ना. नाही, तुमच्याच हातात पैसे द्यायला सांगितलेत. दादाचं खूप कौतुक वाटतंय. आणि त्यांनी हेही सांगायला सांगितलंय
तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. माझा दादा माझ्या सोबत आहे ना, मग मी का काळजी करू? आता मला कसलीच चिंता नाही. पण मग तरीही नाही का म्हणताय? म्हणजे वहिनी, काय झालं? काही बोलायचंय का? हो, पण तुम्हाला उशीर होत असेल ना. नाही, बोल. मला काय वाटतं, आता ह्यांचा बिझनेस मध्ये हळूहळू जम बसतोय. भाऊ आणि सुचित्राताई पण आता मार्गी लागतील. म्हणूनच तर धडपड करते ना वहिनी. हो, पण मग तुमचं काय? माझं काय? तुमच्या समोर अख्खं आयुष्य पडलंय. त्याचा विचार करायला नको? वहिनी, मी आपलाच विचार करते ना ग. मी आपल्याबद्दल नाही, तुमच्या आयुष्याबद्दल बोलते. माझं सुख माझ्या घरच्यांच्या सुखात आहे. मान्य आहे ताई, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मग तुमच्या भविष्याचं काय? ताई, तुम्ही कितीही नाही म्हणालात ना, तरी सगळ्यांना माहितीये तुमचं विक्रांतवर प्रेम आहे. ताई, असल्या गोष्टी लपवता करते मी. आता माझा प्रसाद पण मार्गी लागलाय. तू बघ आई, आता सगळं चांगलं होणार आहे. हा, तू बोलतेस ना, तसंच होणार बघ आता. होणार काय वहिनी? हो. आई आई ही हर्षू बघा ना, हिचं काय सुरू ते कळतच नाही. का, काय झालं? तुमची मुलगी माझं अजिबात ऐकत नाहीये. हर्षदा, काय केलंस तू? नाही अगं, काही केलं नाहीये मी. हा, मग काय उगाच चिडले ते? हो, चिडण्यासारखंच वागते ती. हो, तुमची मुलगी माझं ऐकतच नाहीये. अरे एवढं काय केलंय मी? तू शांत बस, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. तुला माहिती नाही काय? अरे थांबा, भांडू नका. हा, आधी काय झालंय ते सांगा. हो आई, हर्षू ती पाठीवर लिहितात ना, ती पेन्सिल खात होती. हो, तुम्ही हसताय काय? हो, तिला बोला ना काहीतरी. आम्ही काय बोलणार? म्हणजे नाही, बोलते. हा, बोलते मी तिला. काय गो हर्षू? आई अगं, आता खावीशी वाटते मला, त्याला काय करू मी? ताई, तुम्हाला खावीशी वाटते ना, खा. हो, तुम्ही तिला थांबवायचं सोडून तिला सपोर्ट काय करताय? विघ्नेशराव, गरोदरपणात ना हे असे डोळे लागतात. आई, मग काहीतरी चांगलं खायचं ना. हे कसली डोहाळे? अहो, ते त्या बाईच्या हातात थोडीच असतं. म्हणून का पेन्सिल खायची का? नाही, वाटते हो, खावीशी वाटते. पण हर्षूबाई, जास्त नको खाऊ. हा, हो काय? जास्त नाही आणि कमी नाही, अजिबात खायची नाही तू. अरे गप. अहो, असं करून नाही चालत. डोहाळे पुरवावे लागतात. हा, नाही तर बाळ जन्माला आल्यावर लाळ गाळत राहतं. काही बोलता आई तुम्ही? असं कुठे असतं का? विघ्नेश, अरे ह्याला सुद्धा एक सायंटिफिक कारण आहे. पेन्सिल खाण्याला कसलं आलंय सायंटिफिक कारण? अरे, प्रेग्नंट असताना बाईला कॅल्शियमची गरज जास्त असते, कारण तिच्या पोटात एक छोटा जीव वाढत असतो. आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी तिला खडू, पेन्सिल या असल्या गोष्टी खाव्याशा वाटतात. का? कारण त्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. कळलं? खरंच असं असतं? नाही नाही, मग तू खा खा, चालेल खाल्लेलं. हर्षदा, पण जास्त नाही. हा. हो का ताई? अरे चिटल्या कुठे आहे? दिसत नाही ती घरात. हा, आज कॉलेजला लवकर जायचंय बोलली. एवढ्या लवकर? हा, ते जादाचा क्लास आहे असं बोलली. बरं, ठीक आहे. पूजा सर, सांग तरी काय झालंय? मला तुझ्याशी बोलायचं नाही. अरे मी काय केलं? सांग ना प्लीज. जरा विचार कर, मग कळेल तुलाच. मी काय केलंय? मी काय केलं? ओजस, इकडे बघ. वा, माणसं स्वतःच तसं वागतात आणि मग म्हणतात मी काय केलं. अरे बाबा, शपथ मला नाही आठवत आहे मी काय केलं. प्लीज सांग ना, प्लीज. मला सांग, किती दिवस झाले ग आपण शेवटचं भेटून? परवा रात्री भेटलो होतो.
अगं परवा रात्री काय म्हणतेस? मध्ये अख्खा दिवस गेलाय, अख्खा दिवस. शहाण्या म्हणून चिडलायस तू माझ्यावर? मग काय, इथे माझा दिवस जाता जात नव्हता. तुला माहितीये का, माझं पण हेच होत होतं. का? तुला पण माझी आठवण येत होती? येत होती, पण तुला माहितीये का, तो दिवस अख्खा सरप्राईजेसने भरलेला होता. म्हणजे? मी तुला बोलले होते ना माझ्या घरी लग्न आहे म्हणून. हा. आणि त्यात काय काय झालं काही विचारू नकोस. काय झालं? मी बोलले ना विचारू नकोस. लग्न नव्हतं ते, फिल्म होती, फिल्म. थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. माझ्या मुलीचं लग्न थांबवची हिंमत कशी करतास तू? कोण असतो? तुमच्या मुलीचा नवरा आणि तुमचा जावई आहे मी. पण मला एक कळत नाही, लेकीचं एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न तुम्ही कसं करू शकता? असं करणं कायद्याने गुन्हा आहे, माहिती नाहीये का तुम्हाला? मी रेशमाशी लग्न करतो आणि ह्यांच्या घरी घर जावई म्हणून राहतो. ठरलं तर मग निखिल रेशमाच्या घरी घर जावंय म्हणून राहणार. शुभमंगल सावधान. आणि तू आता घर जावे म्हणून राहणार आहे. अरे तू हसतोयस काय पावडर? अगं हसू नाही तर काय करू, आता फुल ड्रामा आहे एकदम. ते तर आहे, पण मी तुला एक सांगू का, बरं झालं त्या रेशमाचं लग्न मोडलं. तिला ना असंच पाहिजे. अगं तू पण त्या टिपिकल सिरियलच्या कॅरेक्टर सारखं बोलतेस आता. म्हणजे त्या सिरियल मध्ये असतात तशी कजाक बाई वाटते का मी तुला? हो. नाही ग, तू तर माझं स्वीट पिलू आहेस. माझे गाल, माझे गाल दुखलेत यार. ओजस, काय झालं? तुमचा तिकडे ड्रामा सुरू आहे, इथं माझा वेगळा सीन झालाय. काय झालं रे? सोड ग. अरे सांग ना प्लीज. तू तुझ्या पिल्लूला नाही सांगणार? ओजस प्लीज. सांगतो. अगं मला अर्जंट 10,000 रुपये हवे, रूमचं रेंट भरायचंय. नाही भरलं तर रूम खाली करायला सांगितली. बरं मी बघू का काही होतंय का, म्हणजे ट्राय करते. नाही नको नको. अगं तू कुठून आणणार? मी बघेन. कुठून काही होतंय का मी बघेन, तू टेन्शन नको घेऊस. ओजस, मी जर तुझ्या जागेवर असते तर तू केलंच असतंस ना काही ना काही माझ्यासाठी. हो. मला काहीही ऐकायचं नाहीये तुझं. मी ट्राय करते, 10,000 रुपये अरेंज होतात का ते बघ. ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊस. थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. कोण असतो? तुमचा जावई आहे मी. ही सगळी डॉक्युमेंट्स खरी आहेत. यांना आपण कोर्टात जरी चॅलेंज केलं ना तरी कोर्ट सुद्धा हाच निकाल देईल. हा माणूस खोटं बोलतोय. आमच्या रेशमावरती पूर्ण विश्वास आहे. बरोबर बोलतास तू रजनी. माका वाटतं हो माणूस सुद्धा ना आपल्या रेशमाक अडकवणाऱ्या माणसांमध्ये सामीला शिरला का ना. बाई आलंय माझ्या लक्षात.
आहा, क्या बात है, सुपर्ब. मीना, अगं चहा थंड झालाय तुझा, लवकर ये. हो हो ते सगळं ठीक आहे, पण आधी मला सांगा. आता काय, मी काय सांगू तुला? फोनवर बोलतेय हो मी. ओ सॉरी सॉरी सॉरी, प्लीज कंटिन्यू. हॅलो. हा, मी म्हणत होते ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही जी मुलगी मला दाखवताय तिचं बॅकग्राऊंड चेक केलंय का तुम्ही? कसं करणार म्हणजे? अहो ती मुलगी काही सांगेल, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवणार आहात का? नाही नाही नाही, हे बघा, नाही हे बघा, मी आधीच सांगतेय तुम्हाला, तुम्ही ज्या मुली मला दाखवाल ना त्यांची हिस्ट्री मला माहित असलीच पाहिजे. कसं का? अहो कसं करणार? काय ही कसली प्रायव्हसी पॉलिसी आहे तुमची? नाही नाही, एक काम करा, मी ना दुसरं वधूवर सूचक मंडळ बघते. तुम्ही मला अजून मुली दाखवायची गरज नाहीये. अरे वा, चहा छान झाला, सुपर्ब, प्लीज ट्राय. ह्यावेळेस असं करणार आहे ना मी की विक्रांत करता जी मुलगी येईल ना तिची हिस्ट्री मला माहित असलीच पाहिजे, अशीच मुलगी शोधणार. काय चाललंय काय मीना? काय चाललंय म्हणजे? सटासट फोन करतेस. मग काय हातावर हात ठेवून बसून राहू का? विक्रांत करता दुसरी मुलगी शोधायला नको? काही काय? तुम्हाला नसेल, मला आहे. घाई करून काय होतं बघितलं की नाही मीना आपण? ह्या वेळेस झालं म्हणजे प्रत्येक वेळेस होईल असं नाहीये ना. नाही बरोबर आहे तुझं, पण या धक्क्यातून सावरायला विक्रांतला थोडा वेळ देशील की नाही? कसला धक्का? त्याला काही धक्का बिक्का बसला नाहीये. अगं कमाल करतेस तू, त्याचं बिचाराचं लग्न मोडलं आणि तू म्हणतेस? हो मी म्हणते, कारण बेसिकली विक्रांतला रेशमाशी लग्न करायचंच नव्हतं. हे तुला आत्ता कळतंय? हो मला आत्ता कळतंय. काय म्हणणं आहे तुमचं? माझं काही म्हणणं नाहीये, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की विक्रांतला थोडा वेळ द्यायला हवा. काही गरज नाहीये, गोष्टी वेळेत केलेल्या बऱ्या. गोष्टी वेळेत करायच्या आहेत का गिरिजाने होकार देण्याच्या आधी करायच्या? घेतलं, त्या गिरिजाचं नाव घेतलं. का? खरं बोललं म्हणून राग आला? तुम्हाला ना काय समजायचं ते समजा, पण माझ्या विक्रांतचं त्या गिरिजाशी लग्न होणार नाही. मीना काय वाईट आहे का त्या गिरिजामध्ये? चांगलं म्हणावं असं तरी काय हो तिच्यात? ते तर म्हणतात ना, आपण जसं बघतो तसं आपल्याला जग दिसतं. एक्झॅक्टली, तुमच्या बरोबर ना हेच घडतंय. म्हणूनच तर एकसारखं तुम्ही गिरिजा गिरिजा असं करताय ना, तिची बाजू घेताय. आता तुला हिऱ्याची पारखच नाही, त्याला मी तरी काय करणार? तुम्हाला न काय म्हणायचंय ते म्हणा, पण गिरिजा माझ्या घरची सून होणार नाही. अगं मीना, बस. अरे देवा, चुकीच्या वेळी आलो काय मी? तुमचं चालू द्या, मी आलोच विक्रांतला भेटून. ए मीना, मीना अगं चहा तरी. ए अरे देवा, थोडी तरी बुद्धी दे रे बायकोला माझ्या. हा चहा मलाच प्यावा लागणार. अरे ओ माय गॉड, डॉक्टर रेश्मा तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. एवढ्या लवकर जॉईन करायला असं वाटलं नव्हतं मला. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मला कसला प्रॉब्लेम असेल? अहो नुकतं लग्न झालंय तुमचं, म्हणून मला म्हणजे विचारातच नव्हतं की तुम्ही एवढ्या लवकर जॉईन करायला नवऱ्याने सोडलं. मला वाटलेलं सगळं हनीमून वगैरे करून याल तुम्ही. मी पण मूर्खपणा करतोय. हनीमून तुमचं पहिल्याच लग्नात झालं असेल ना? हा, नवलाईचे 9 दिवस पहिलेच संपले असतील तुमचे. हे बघा, त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाहीये. माझा काय संबंध? एनिवे, विश यू हॅपी मॅरिड लाईफ. नाही का?
काय ना, दोन्ही लग्नात नव्हतं, म्हणजे एक झालं नाही ते जाऊ द्या. विक्रांतशी लग्न न होऊन ना तुमचा मोठा लॉस झाला. कुणाशी का होईना तुम्ही मिसच्या मिसेस झालात, हे महत्वाचं आहे. नकोच. नवऱ्याने सांगितलं का जॉईन करायला, का स्वतःहून आलात जॉईन करायला? रेझिग्नेशन द्यायला आली मी. का हो, का का असं का करताय? हे असं सगळं झाल्यानंतर जगाला कुठलं तोंड दाखवणार तू? एनिवे, माझ्या कानावर आलं ना ते विचारायचंय तुम्हाला. फ्रॉम द हॉर्सेस माउथ मला लागतं सगळं. मांडवात म्हणे तुमचा पूर्वीचा नवरा आला तुमच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर आणि तो सगळं ओकला. खरंय का हो? असो, जाऊ दे, लोक बोलतात हो. गरीब आहे का हो तुमचा नवरा? म्हणजे नवरा म्हणून गरीब नाही, फायनान्शियली गरीब आहे का? भिकारी म्हणतात तसं. आणि तुम्ही तर जॉब सोडताय. अरे देवा, मग आता तुम्ही दोघ जण काय करणार हो? भीक मागणार का? तुमच्या वडिलांसमोर दयेची, पैशाची. पैशाने खूप श्रीमंत आहे तुझा बाप. माझा जॉब खाणार होतीस. लोक म्हणतात हो तुमच्या मागणं, पण मी कसं आहे स्ट्रेट फॉरवर्ड विचारतो. एक प्रश्न विचारू का? पर्सनल आहे, किरकोळ आहे, पण कसं जमतो तुम्हाला हे सगळं? काय सिक्रेट काय आहे? म्हणजे एक लग्न झालं असताना दुसरं लग्न करायला निघालेलं तुम्ही. नॉट फेअर. अहो, एक डिवोर्स तर होऊन द्यायचा. 2-2 नवरे ठेवायला आवडतं का तुम्हाला? हे बघा, तुमची फालतू बडबड ऐकण्यासाठी ना माझ्याकडे वेळ नाहीये. मला डीन सरांना भेटायचं. माझ्या तरीकडे कुठे वेळ आहे? डीन सरांची केबिन माहितीये का तुम्हाला? हे इकडून राईट जायचं, मग लेफ्ट. मला शहाणपणा शिकवते भगवंता. विक्रांत, ए विक्रांत, अरे काय केवढा पसारा मांडून ठेवलाय? थांबरे, डिस्टर्ब नको करू. भारी तयारी सुरू आहे. घरच्यांचं बोलणं कोणीतरी मनावर घेतलेलं दिसतंय. म्हणजे अरे, परत तुझ्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे ना? काय? म्हणून तू ही सगळी तयारी करतोयस ना? नाही, असं काही नाही. मग एवढा बाजार कशाला मांडून ठेवलाय? ऍक्च्युली मी रात्री बाहेर चाललोय. अरे, तुझी आई तिकडे तुझ्यासाठी नवरी शोधतीये. मला ना असं जरा जे परीक्षेत टेन्शन येतं ना, तसं टेन्शन आलंय. एवढं काय प्रेशर घेतोयस? बी अ मॅन. तुला काय जाते रे सांगायला? इथे हार्टबीट्स माझ्या फास्ट झाल्यात. असं करून चालणार नाही. विक्रांत, तू एक काम काय? दीर्घ श्वास सोड. फिलिंग बेटर असं वाटतंय? फिलिंग बेटर. पुढे काय करू? पुढे काय? थिंक पॉझिटिव्हली. गिरीजाला डायरेक्ट जाऊन भेटायचं. डायरेक्ट गिरिजाला जाऊन भेटायचं? भेटणार? येस. त्यापेक्षा मी काय म्हणतो, तिला मेसेज करून सांगतो की आजचं कॅन्सल, आज नको भेटायला. हे तुला तुझं लग्न दुसऱ्या मुलीशी झालेलं हवंय का? नाही रे राजा, नाही रे. नाही ना? मग हीच करेक्ट वेळ आहे. आणि इथे गिरिजा तयार झाली की तुमच्या लग्नाचा विषय आपण घरी काढूयात ना? होईल ना? कोर्स असंच होणार. पण त्यासाठी तुला आधी गिरिजाच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यावं लागेल. काय म्हणालो मी? थिंक पॉझिटिव्ह. थिंक पॉझिटिव्ह. येस. गिरिजा आज येणार आहे. तू सांगितलेली साडी नेसूनच येणार आहे. आता आवरा लवकर, नाहीतर गिरिजा तिथे येऊन बसलेली असायची आणि तुम्ही इथेच असाल. आवर लवकर. अरे पण नाही, बीण नाही. छान दिसतोस, ये लवकर. छान दिसतोय मी. काका, थांबा थांबा थांबा.
तन्वी, यू नो व्हॉट, ती माझ्या आजीची अंगठी. काय खूप सुंदर आहे. आवडली ना? हो खरंच खूप छान आहे. ही अंगठी आजपासून तुझी. काय खरंच? अगं माझी आजी म्हणायची, जी कोणी तुझी लाईफ पार्टनर असेल तिच्या बोटात घाल, म्हणून ही अंगठी तुझी. बघू. राहुल, खरंच खूप छान आहे. आवडली ना? अरे अगं आता ही अंगठी मी तुझ्या बोटात तेव्हाच घालेन जेव्हा आपलं लग्न होईल. ओके? तू पण ना. अगं अगं लाजतेस काय? तू माझी होणारी बायको आहे. आपण एकमेकांपासून कधीच दूर जायचं नाही. ओके? ओके. म्हणजे ओजस तू मला फसवतोयस? अरे तुझ्यासाठी घरच्यांच्या विरोधात जात होते मी, आणि तू शी. नाही ओजस, तू मला फसवलंयस. अशी नाही सोडणार मी तुला. हो विक्रांत, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. मी तुझीच आहे. बापरे, आज मला विक्रांतला भेटायला जाताना भीती का वाटतेय? कसं बोलू मी विक्रांतशी? गिरिजा, एवढी नर्वस का होतेस? अगं विक्रांतच आहे तुझ्या समोर. नाही, तू उगाच टेन्शन घेतेस. सरळ विक्रांत समोर जाऊन उभी राहते आणि तेव्हा जे मनात येईल ना ते बोलून मोकळी होते. विक्रांतला भेटायला जातीये खरी, घरी सगळ्यांना काय सांगू? तस पावला भाय. मी म्हणाले विक्रांतचा परत एकदा विचार करून बघा. अगो विचार काय करायचा? तिला पण आवडतो विक्रांत. हो ना आई, तुम्हालाही असंच वाटतंय ना? म्हणजे काय गो? बघा, त्यांचं विक्रांतवर प्रेम आहे सगळ्यांच्या लक्षात येत आहे. त्यांच्याच का लक्षात येत नाही ते? तिच्या पण लक्षात येतंय गो, पण जबाबदाऱ्या आहेत ना, म्हणून नाही बोलते ती. हो पण म्हणून लग्नच नाही करायचं? तिने ठरवलंय ना तसं. आपण काय करणार त्यात? माझ्या बायचं ना असंच असतं, एकदा ठरलं की ठरलं. हो आई, पण आता विचार करायला काय हरकत आहे? आता ह्यांचा बिझनेस सुद्धा छान सुरू झालाय. हर्षताईंचं लग्न झालंय, भाऊनं त्यांचा मार्ग सापडलाय आणि ताईंचंही शिक्षण पूर्ण होईल आता. हा ना गो, पण हे सगळं तिला कोण समजावणार?
आपणच समजवायला पाहिजे आई. बरोबर आहे तुझं. आपणच समजवायला पाहिजे. खरं सांगू काय, हे सगळं ना माझ्यामुळेच झालं. असं का बोलताय? तुमचे बाबा आम्हाला सोडून गेले, त्याच्यानंतर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. पण माझ्या बाईने ती जबाबदारी कधी स्वतःच्या अंगावर घेतली मला पण कळलं नाही गो. तुझं बरोबर आहे, मीच समजावायला पाहिजे तिला. आपण समजवू त्यांना. नका काळजी करू. आता माझ्या बाईने स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे. करतील, नक्की करतील. आता फक्त त्यांना विक्रांतवरचं प्रेम कबूल करू द्या. मग बघा. तो बिचारा विक्रांत थांबलाय गो तिच्यासाठी. हो ना आई, मला पण त्याच वाईट वाटतंय. अजून किती वेळ थांबायचं त्या पोराने? आई, मला वाटतं आता तो दिवस खूप लांब नाहीये. आज किमान मला त्या नाही तरी नाही म्हणाल्या. पण हो पण नाही बोलली ती. म्हणतील, आई लवकरात लवकर हो सुद्धा म्हणतील. बाई लवकर लग्नाला तयार झाली पाहिजे गो. या वेळेस विक्रांतचं लग्न मोडलंय, पण प्रत्येक वेळेस देव अशी संधी देणार नाही ना. राहिले गिरिजा. मोबाईल पाहिजे? हा, मोबाईल पाहिजे? ये ना, ये ये ये. सुचित्रा बाबूला राग आला. ओले 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 ओले. बाबूला लाग आला, लाग आला. ए, माझं काही एक बिघडू शकत नाही, कळला? ए, ती काय करू शकते ना याचा अंदाज नाहीये तुला. काय करणार आहेस? तुला काय वाटतं हाच व्हिडिओ तुझी वाट लावू शकतो? आता बघ मी काय करते ते. काय करणार आहेस तू? आता मी माझ्याकडचे मेसेजेस लाईव्ह जाऊन सोशल मीडियावर टाकणार आहे. आता बघ तू कसा एक्सपोज होतो ते. सुचित्रा, तू असं काही एक करणार नाहीयेस. ए, ते तन्वी, तू मोबाईल दे. नाही. मोबाईल दे. ए तन्वी, सुचित्रा, तू मोबाईल दे. तो व्हिडिओ बंद कर. नाही करणार. सुचित्रा, सोडून- बस. हा साधा वाटणारा चेहरा अतिशय नालायक आहे. हा मुलींना फसवतो. त्यांनी माझ्यासोबत आणि माझ्या मैत्रिणीसोबत पण हेच केलंय. सुचित्रा, गप्प बस. सुचित्रा सोड मला. नाही ए, सोडणार. तन्वी, तो व्हिडिओ आधी बंद करा. नाही तन्वी, ए सुचित्रा, सोड मला. नाही, मला खूप त्रास होतोय. नाही सोडणार. सोड मला. नाही सोडणार. ऐक तन्वी, व्हिडिओ बंद करू नकोस. बंद कर. नाही करणार.